रोजच्या घाई गडबडीत कोणती बरं रांगोळी काढावी हे जर तुम्हाला सुचत नसेल तर नक्की बघा मी आणलेल्या या सुंदर आणि सोप्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता आजच्या ज्या रांगोळ्या आहेत, 4ही रांगोळ्या ह्या तुळशीसमोर काढण्यासाठी किंवा समोर काढण्यासाठी अगदी सोप्या आणि छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत. तर आता उद्या एकादश आहे, त्यानिमित्तसुद्धा तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, एक डिश ठेवून मी एक गोल आकार काढून घेतलेला आहे आणि बांगडीने एक फूल तयार करून घ्यायचं आहे. बघा, डॉट देऊन फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. चमच्याने मधल्या बाजूला ते डॉट ओढून घेतलेले आहेत आणि नंतर पुन्हा काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत आणि एक 4 पाकळ्यांचं फूल आपल्याला तयार करायचं आहे. आता तुम्ही इथे सफेद रंगाने जरी फूल काढलं तरीसुद्धा सुंदर दिसतं. आता आपण इथे तुळस काढणार आहोत. जसं की आता एकादशी निमित्त रांगोळी आहे किंवा तुळशीसमोरची रांगोळी आहे, तर पण जे विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा असतो तो आणि तुळस काढणार आहोत. बघा, मी दोन्ही बाजूला फुलाच्या बाजूला तुळशीच्या फांद्या काढून घेतलेल्या आहेत. आता जो तुळशीचा वरचा तुरा असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. बघा, अगदी सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे बघा ही रांगोळी. तर मध्ये मध्ये सुद्धा जे तुरे आहेत ते काढून घेतलेले आहेत. आता पोपटी रंगामध्ये थोडासा सफेद रंग मिक्स करायचा आहे ह्या आणि त्याने हे तुरे काढून घ्यायचे आहेत. मध्ये मध्ये थोडासा जांभळा रंग टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला रांगोळीमध्ये तुळस आहे असा भास होतो. बघा, तर जो विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा आहे तो सुद्धा मी काढलेला आहे. बघा, मध्ये पिवळा रंग द्यायचा आहे आणि काळ्या रंगाचा एक डॉट देऊन घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे बघा ही रांगोळीने. अगदी आपल्याला वेळ नसतो, काही गडबडीमध्ये रांगोळी काढायची असते तर अगदी पटकन होऊन जाते. 2 डबे रंगाचे घेतले आणि पटकन रांगोळी काढून घेतली. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण माऊली असं एक अक्षर काढून घेणार आहोत. बघा, तर तुळशीसमोरची रांगोळी आहे, तर किंवा देवासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. पाटावर रांगोळी काढून ठेवायची आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता 2 नंबरची रांगोळीसुद्धा देवासमोर आणि तुळशीसमोर काढण्यासाठीच आहे, छोटीशीच आहे. बघा, आता मी दोन क्रॉस लाईन काढून घेतलेले आहेत. आता इथे आपण एक भगवे झेंडे जे असतात ना आपले, जसे वैष्णवांचे झेंडे असतात त्याप्रमाणे काढून घ्यायचं आहे आणि मध्ये विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढायचा आहे. बघा, दोन्ही बाजूला मी झेंड्याचे आकार काढून घेतलेले आहेत. वरती एक पिवळा डॉट देऊन काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. आता ऑरेंज रंग भरून घ्यायचा आहे. बघा, जसं की आपण बोलत असतो ना दिंड्या पताका, त्याप्रमाणे एक ऑरेंज कलरचे झेंडे काढून घेतलेले आहेत आणि मध्ये जो आपला विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा असतो तो काढून घ्यायचा आहे. बघा, तुळशीसमोर देवासमोर ही रांगोळी तुम्ही काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते आणि अगदी छान दिसते. बघा, आता इथे सुद्धा आपण तुळस काढणार आहोत छोटीशी. दोन्ही बाजूने फांद्या काढणार आहोत छोट्या छोट्या. तर छोटीशीच रांगोळी आहे, पटकन होणारीच आहे. बघा, तर जो तुळशीचा तुरा आहे वरती तो सुद्धा, मंजिरे आहेत त्यासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत. ज्या पहिल्या रांगोळीमध्ये काढलेल्या आहेत त्याचप्रमाणे इथे सुद्धा मी काढून घेतलेले आहेत. एक रेष मारून छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत बाजूला. अगदी सोप्या पद्धतीनेच काढलेले आहेत. बघा, काही अवघड नाही. इकडे तिकडे डॉट झाले तरी काही हरकत नाही. जेव्हा आपण फायनल लुक बघतो तेव्हा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तर ह्या फ्री हँड रांगोळ्या आहेत, आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे आकार आपण यामध्ये काढू शकतो. व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे. बघा, बऱ्याच ताईंची कमेंट येते की कळत नाही तुम्ही कशी रांगोळी काढता, त्यासाठी मी व्हिडिओ थोडंसं स्लो ठेवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे. आता खाली जी रिकामी जागा दिसते तिथे बघा, आपण एक भिंगरीप्रमाणे फूल तयार करून घेतलेलं आहे. माचीसच्या काडीने माचीसची काडी फिरवून घ्यायची आहे, डॉट देऊन फूल तयार करून घ्यायचं आहे. रेषेच्या दोन्ही बाजूला डॉट देऊन 2 पाकळ्यांचं एक फूल बनवलेलं आहे. आता खाली जी रिकामी जागा दिसते तिथे एक आडवी रेष ओढून लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. बघा, अगदी सोपी आहे ही रांगोळी. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा देवासमोर तुळशीसमोर काढण्यासाठीच आहे. बघा, इथे सुद्धा मी
विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढलेला आहे आणि एका बाजूने तुळस काढून घ्यायची आहे. आता ह्यात सर्वच रांगोळ्या या जवळजवळ एकसारख्याच आहेत. थोडा थोडा फरक आहे बघा. रोजच्या काढण्यासाठी अगदी झटपट होणाऱ्या ह्या रांगोळ्या आहेत. तुळशीसमोर तुम्ही ह्या रांगोळ्या किंवा देवघरासमोरसुद्धा तुम्ही ह्या रांगोळ्या पाटावर काढून ठेवू शकता. बघा तुळस काढून घेतलेली आहे. छोटे छोटी पानं काढायची आहेत. छोटीशी फांदी काढायची आहे तुळशीची. दोन्ही बाजूला छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. आणि वरतीची तुळशीच्या मंजिऱ्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. आता थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे बघा. आता यामध्ये तुम्ही फक्त सफेद रंग जरी भरून ठेवलात, हळदी कुंकू टाकून ठेवली रांगोळी, तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. तर मी इथे थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे. आता मध्ये आपण मंजिऱ्या काढून घेणार आहोत. 2 पानांच्या मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे, आणि जो आपण फांदी काढलेली आहे तुळशीची, तो जो शेंडा आहे तिथेसुद्धा आपण मंजिऱ्या काढून घेणार आहोत. बघा पोपटी रंग जो आहे त्यामध्ये थोडासा सफेद रंग मिक्स करून त्या मंजिऱ्या काढायच्या आहेत. जेव्हा हिरव्या असतात बघा तेव्हा अशाच दिसतात मंजिऱ्या. त्याप्रमाणे थोडासा लूक द्यायचा आहे आणि वरून थोडासा जांभळा रंग टाकून घ्यायचा आहे. आता खाली फांदीच्या जे खालचं टोक आहे तिथे आपण छोटंसं एक फूल तयार करून घेणार आहोत काडीच्या मदतीने. बघा मी खालच्या बाजूला एक छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. लाल आणि पिवळा रंगच भरलेला आहे. आता जो विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा असतो बघा, तो सुद्धा पिवळा रंग भरून काढून घ्यायचा आहे. मध्ये काळ्या रंगाचा एक डॉट देऊन घ्यायचा आहे. बघा अगदी सुंदर आहे रांगोळी. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खाली थोडीशी रिकामी जागा दिसते तिथे छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. आता आपल्या कल्पनेला सुचेल त्याप्रमाणे रांगोळी काढायची आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि शेवटची रांगोळीसुद्धा रोजची काढण्यासाठीच आहे. तुळशीसमोर किंवा देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता इथे मी एक बासरी काढून घेतलेली आहे बघा. जशी कृष्णाची बासरी असते ना, पावा असतो तो एक काढून घ्यायचा आहे. आता सफेद रंगानेच काढलेला आहे. रोजची रांगोळी आहे तर जास्त काही कलर वगैरे भरत बसायची गरज नाही. थोडासा रंग भरायचा आहे आणि पटकन ही रांगोळी काढायची आहे. आता जे बासरीचे जे होल असतात ते सुद्धा मी तिथे दाखवलेले आहेत बघा. थोडासा काळा रंग, स्किन कलरमध्ये काळा रंग मिक्स करायचा आहे आणि तिथे टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे एक बासरी आहे रांगोळीमध्ये असा आपल्याला भास होतो. आता बासरीला ज्या गोंडे काढून घेतलेले आहेत बघा खालच्या बाजूला. तर इथे सुद्धा आपण एक तुळशीची फांदी काढून घेणार आहोत. बघा छोटीशी फांदी मी तुळशीची काढून घेतलेली आहे. आता खालच्या बाजूला आपण माधव असं नाव लिहिणार आहोत. हे कृष्णाचं नाव आहे ना, माधव. बघा मी माधव असं नाव काढून घेतलेलं आहे खालच्या बाजूला. आता तुळशीची जी फांदी काढलेली आहे तिची छोटी छोटी पानं आपण काढून घेणार आहोत. आणि खालच्या बाजूला एक मोराचा पीस काढणार आहोत बघा. सफेद रंगानेच काढायचा आहे. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग वगैरे भरत बसायची गरज नाही आहे. थोडं थोडं सफेद रंगाने थोडासा रंग टाकला तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. रोजची काढण्यासाठीची ही रांगोळी आहे. बघा चारही रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. नक्की एकदा म्हणजे चॅनलला भेट द्या. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या असतात बघा. रोज मी टाकत असते व्हिडिओ. प्रत्येक व्हिडिओमध्ये 3, 4, 5, 6 रांगोळ्या नक्कीच असतात. अगदी छोट्या छोट्या रोजच्या रांगोळ्या असतात. रोजच्या काढण्यासाठी रोज छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा. आणि तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या काही रांगोळीमध्ये चुका जरी असतील तरी तुम्ही मला एक हक्काने सांगू शकता. एक कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात. तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ माझे बघता ते सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून सांगा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.